स्टेटमेंट केला की संविधानाचो खून जो इंदिरा गांधीन केला बीजेपी सी पळय आमी टायम एंड अगेन सांगत आसा की हो शाखा ट्रेंड मुख्यमंत्री हाका गोंयची हिस्ट्री आनी ह्या देशाची हिस्ट्री खबर ना. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताची लायकी ना इंदिरा गांधीचेर उलोवपाची. तो आतां फाटल्या दिसांनी नीती आयोगाच्या मिटिंगेक वचून कितें सांगतालो की गोंयाक इंटरनॅशनल लेवलाचेर कोणे व्हेले, सन्मानान व्हेले म्हणून हो सांगतालो. अरे हाका खबर ना, कित्याक ते शाखा ट्रेनिंगान हे सगळें सांगना, ताका हिस्ट्री खबर ना गोंयची. 1983 चौगम रिट्रीट ही गोंयान जाल्ली आनी तेन्ना गोंय इंटरनॅशनल लेवलाचेर व्हेल्ले. हो इंदिरा गांधीचेर उलयता. अरे कॉन्स्टिट्यूशनाचो खणो जर कोणे मर्डर केला जाल्यार ह्या लोकांनी केला. पयलीं 10 आमदार काँग्रेस पक्षाचे अंडर 10 शेड्युलाचो मर्डर करून कोणे व्हेले, हाणें व्हेले. परत आता 8 आमदार फोडून भारतीय जनता पार्टीन इलिगली कोणे व्हेले, ह्या मुख्यमंत्र्यान व्हेले. कॉन्स्टिट्यूशनाचो मर्डर कोणे केलो, हाणें केलो. अंडर 10 शेड्यूल तुवें कायदो तोडून लोकांचो विश्वासघात करून तुवें ते गद्दारांक व्हेल्ले आसा. सो म्हाका दिसता मुख्यमंत्र्याक कसलोच मोरल अधिकार ना उलोवपाक, ताची लायकी ना. इंदिरा गांधीचे काम ह्या देशान म्हाका दिसता त्या लेवलाचे थिंकिंगूय ह्या मुख्यमंत्र्याक ना आनी ताची लायकी ना. अमिताभ म्हाका दिसता काल विर्यातून एक स्टेटमेंट केला एका चॅनला कडेन की काय सोशल एक्टिविस्ट तुमचें नांव घेवन तुमकां डिफेम करून घेवंक सोदता काँग्रेसीन. ते तुमचें कितें? हांवें आयकूं ना तो स्टेटमेंट, बट आय वील गो थ्रू इट इफ एनी स्टेटमेंट इज मेड. म्हाका पयलीं पळोवनी तो, देन आय वील कमेंट ऑन इट. पण तुका दिसता अशें की सोशल एक्टिविस्ट अशें करूं शकता तुज्या पार्टी? न्ही, म्हाका खबर ना. आय एम नॉट अवेर. आय डोंट नो अबाउट वॉट स्टेटमेंट यू आर टॉकिंग. डू यू फील लायक दॅट की सोशल एक्टिविस्ट करू शकता? आज गोंयचो प्रत्येक सोशल एक्टिविस्ट जावं किंवा आमी जावं किंवा बाकीचे इतर जे ओपोजिशनान ज्यो पार्ट्यो आसा, हे आज सरकाराचे चुकवो आज जो गोंयकार जो पिडीत पळय आसा हे सगळे भायर काडीत आसा. सो तातूंत आनी प्रश्नूच ना. सो तूं जे पळय सांगता, आय हॅव नॉट गॉन थ्रू इट. लेट मी गो थ्रू इट एंड देन आय विल कमेंट. एक स्पीकर गोवा तो स्पीकराची काल प्रेस जाली, तेका सारखे रिस्पेक्ट दिना हे त्यांचे बीजेपीचे मंडळ भितर चलता. अरे पळय, हे दिसांनी गोंयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, जी देशाची सगळ्यान व्हडली लिडर आसली इंदिरा गांधीजी, जी एक्स प्रायम मिनिस्टर आमची देशाची, आयर्न लेडी जिका म्हणटाले, तिजे बद्दल आनी कॉन्स्टिट्युशना बद्दल, नॅशनल पॉलिटिक्सा बद्दल कमेंट करता. ताणें तें नॅशनल सोडून गोंयान कितें चल्लां तें पळोवपाची गरज आसा. गोंयान कॉन्स्टिट्युशनल पोजिशन जो होल्ड करता, जो स्पीकर गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचो रमेश तवडकर, काल तोच रेजिग्नेशन करपाची जर भाशा उलयता जाल्यार मुख्यमंत्री प्रमोद सावंत जे सांगता की आपूण सगळ्यांचे रायट्स सांबाळटलो कॉन्स्टिट्युशनान, पयलीं रमेश तवडकराचे रायट्स सांबाळ मरे. ताजेच रायट्स तुका सांबाळपाक जायना. तो म्हणटा आपूण रिजायन करता म्हणून, तूं लोकांच्या रायट्सांनी कसले सांबाळटलो? हें सादें आसा गजाल. हाजेर तांच्यांनी पयलीं उत्तर दिवपाक जाय कितें चल्लां काय म्हणून. दीस इज कॉन्स्टिट्युशनल क्रायसीस. राज्याचो जर स्पीकर सभापती जर सांगता की आपूण रिजायन करतलो म्हणून, आपल्याक सरकारा कडल्यान रिस्पेक्ट मेळना म्हणून, जाल्यार इट्स अ कॉन्स्टिट्युशनल क्रायसीस. तुमकां दिसता की पार्टीमध्ये आनी जे टसल चालू जाला? पण टसल म्हणल्यार तो चालू तांचो आसलोच खूब तेंप जालो. तांचे पार्टीचे इंटरनल हातूंत म्हाका उलोवपाचो इच्छाय ना. हांव तुका इतले सादी गजाल सांगता. हांव तो रमेश तवडकर म्हणून, ही इज होल्डिंग अ पोस्ट ऑफ द स्पीकर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तो जेन्ना राजिनाम्याची भाशा उलयता आनी जेन्ना स्पीकराचे रायट्स चा खातीर, आपल्या हक्का खातीर जर तो राजिनामो दिवपाचें उलयता, जाल्यार मुख्यमंत्री जे सांगता की सगळ्या लोकांचे रायट्स आपूण सांबाळटलो, ते कशें काय प्रश्न पडटा न्ही. म्हाका दिसता आतां इंदिरा गांधीचे तुमी उलयल्यात की सीएमान हें केलां, तेजे वयर उलयलां, तुमकां एक्झॅक्टली कितें सांगपाक जाय? पळय, की तुका तेंच सांगलें, इंदिरा गांधी ही देशाची टॉलस्ट लिडर, तिका आयर्न लेडी म्हणटाली, फॉर्मर प्रायम मिनिस्टर. ती जे म्हाका दिसता तो जो तारखो सांगता आनी कॉन्स्टिट्युशनाचेर उलयता, इमर्जन्सी पिरियडाचेर उलयता, ताजे मागीर कितलींशींच वर्सां काँग्रेस सामके फूल मेजॉरिटीन जिखल्या हे देशान. हो इतिहास ताका कदाचित खबर आसचो ना, ताणें वाचूंक नासतलो सारको, तो ताणें परतो सारको वाचचो. आनी कॉन्स्टिट्युशन म्हणटा तें काँग्रेस पक्षान सदांच सांबाळ्ळा आनी सदांच लोकांक कॉन्स्टिट्युशनाच्या हातूंत जे हक्क लोकांचे आसा ते दिले आनी तांचे प्रोटेक्ट करपाचो प्रयत्न केला. जाल्यार कॉन्स्टिट्युशन जर कोणें काबार केला जाल्यार हे बीजेपीन काबार केला, लोकांचे हक्क ओडोवपाचे. आनी त्याच प्रमाणे जे गोंयांत डिफेक्शन जालें ती सामकी एंटी कॉन्स्टिट्युशनल 2दा, आनी ही बीजेपीन घडोवन हाडल्या आनी बॅकडोरांच्यान ते सत्ता काबीज करून दवरता. ही हत्या
संविधानाची कॉन्स्टिट्युशनाची, जाल्यार म्हाका दिसता हे सगळ्या बॅकग्रावंडाचेर BJPक कॉन्स्टिट्युशन म्हणटा ह्या शब्दाचेर उलोवपाचो कसलोच अधिकार ना.